सुरुवात नव्याने भाग 4. मागील भागात आपण पाहिले की सविता प्रधान यांनी तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे सगळं समजावून सांगितलं. त्याने सुद्धा सगळं ऐकून घेतलं आणि आता तिच्यासाठी काहीतरी करायचं हे ठरवून तो घराकडे निघाला होता. आता बघूयात पुढे काय होतंय. तो घरी आला. त्याने दाराची बेल वाजवली. नेहमीप्रमाणे तिने दार उघडलं, पण आज त्याने तिला एक सुंदर स्माईल दिली. तिला थोडं आश्चर्य वाटलं, कारण लग्नाच्या सुरुवातीला तो तिला बघून असाच हसायचा, पण जसा कामाचा व्याप वाढत गेला तसं तो तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला होता. मग ती दरवाजा बंद करून आतमध्ये आली. तोही फ्रेश होण्यासाठी आतमध्ये निघून गेला. फ्रेश होऊन तो हॉलमध्ये येऊन बसला तर त्यांनी पाहिलं दोन्ही मुलं मोबाईल बघत होती. आई बाबा टीव्ही बघत होते. तिने संध्याकाळीच उद्याच्या डब्यासाठी ज्या भाज्या आणल्या होत्या त्या तशाच टेबलवरती पडून होत्या आणि ती आतमध्ये संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये होती. आईने तिला आवाज दिला, अगं तो आला आहे, त्याला पाणी विचार. तो म्हणाला, ठीक आहे आई, मी जातो, घेऊन येतो. तो आतमध्ये गेला. ती पाणी घेऊन बाहेरच येत होती. त्याला बघून ती म्हणाली, अहो मी घेऊनच येत होते. तो म्हणाला, नाही अगं ठीक आहे, तू पण कामाच्या गडबडीत आहेस ना, मी घेतो. तिला परत एकदा आश्चर्य वाटलं. आज नक्कीच काहीतरी झालेलं दिसतंय. आपल्याकडनं काही चूक झाली आहे का असा विचार ती करत होती. पण परत तिने विचार झटकून स्वयंपाकाला लागली. नंतर संध्याकाळी सगळ्यांना जेवायला बोलावलं तिने आणि सगळ्यांना पानं वाढू लागली. पण हे सगळं करत असताना तिला कोणी कसलीही मदत केली नाही. संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर मात्र तिच्या भाज्या कशा खराब आहेत, त्यांना कशी चव नाही हे मात्र सगळ्यांनी तिला सांगितलं. तिला खूप वाईट वाटत होतं, पण तरी ती काही म्हणाली नाही. तोही हे सगळं बघत होता आणि तिचं दुःख आज त्याला कळत होतं. कसं बसं तिने पण जेवण केलं आणि सगळं आवरायला लागली, पण ते आवरताना सुद्धा तिला कोणीही मदत केली नाही. कसं बसं तिने सगळं आतमध्ये नेऊन ठेवलं, भांडी घासली आणि दुसऱ्या दिवशीच्या डब्याची तयारी करण्यासाठी ती भाज्या निवडायला घेऊन बसली. भाज्या निवडून वगैरे झाल्यानंतर तिने सगळं आतमध्ये नेऊन ठेवलं. सगळं साफसफाई करून ती झोपायला गेली. तिला झोपायला 11:30 झाले होते. ती आतमध्ये झोपायला गेली. त्यानंतर तोही बेडरूममध्ये गेला. ती एवढी थकली होती की तिला पडल्या पडल्या झोप लागली होती. त्याने तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्याला खूप वाईट वाटलं. तिच्या चेहऱ्यावरती दुःख एकदम स्पष्ट दिसत होतं. डोळ्याखाली डार्क सर्कल आले होते. चेहऱ्यावरती म्हातारपणाच्या खुणा दिसत होत्या. पण तिचा चेहरा एवढा दुःखी आणि कष्टी दिसत होता की त्याला खूप वाईट वाटलं. त्याने ठरवलं, नाही, पूर्वीसारखंच हिच्या चेहऱ्यावरती तजेला आणायचा आणि तिचं जे हास्य होतं, जे केलं होतं ते परत आणायचं. मग त्याने घरातल्या सगळ्यांना मेसेज केला आणि आईबाबांच्या रूममध्ये बोलावलं आणि सांगितलं, आज आपण तिथे भेटूयात. मुलं आजी आजोबांच्या रूममध्ये आली. त्याने येतानाच आईस्क्रीम आणलं होतं, ते सुद्धा तो घेऊन आला. त्याने चौघांना आईस्क्रीम दिलं. मुलगी म्हणाली, अहो बाबा, आईला पण हे आईस्क्रीम आवडतं, थांबा जरा, मी तिला उठवून घेऊन येते. तो म्हणाला, नाही अगं, ती झोपली आहे, झोपू दे तिला, ती उद्या दुपारी खाईल. मग ती म्हणाली, ठीक आहे. मग तो म्हणाला, मी आज तुमच्याशी काहीतरी बोलण्यासाठी तुम्हाला इथे बोलावलं आहे. मुलगी म्हणाली, हां, आईचा 2 दिवसांनी वाढदिवस आहे ना, त्या संदर्भात प्लॅनिंग करायची असेल. तो म्हणाला, हो, प्लॅनिंग तर करायची, पण नेहमीसारखी नाही. म्हणजे नेहमीसारखी तिला एखादी साडी किंवा एखादा दागिना द्यायचा किंवा तिला जेवायला न्यायचं असं काहीही करायचं नाही. यावेळी आपण काहीतरी वेगळं करायचंय. मुलं म्हणाली, वेगळं म्हणजे काय करायचं, कुठेतरी फिरायला जायचं का? तो म्हणाला, हां, फिरायला तर आपण जाऊच या, पण अजून काहीतरी. तो म्हणाला, तिला ह्यावेळी आपण तिचाच वेळ तिच्यासाठी गिफ्ट म्हणून देऊ. मुलांना आणि आईवडिलांना काही समजलं नाही. पुढील म्हणाले, म्हणजे तो म्हणाला, हो, सगळं सांगतो, थांबा जरा, त्यांना ते पटतंय का? तर आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी अशाच नवीन कथा तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल. धन्यवाद.